नमस्कार. मी मुकुंद गोविंद कुलकर्णी, एम.ए. वेदांत ज्योतिष, वेद अध्यात्म ज्योतिष या माझ्या चॅनलवर आपणा सर्वांचं प्रथमतः मनपूर्वक स्वागत करतो. आजच्या या भागामध्ये आपल्याला हे बघायचं आहे की उद्या म्हणजे 2 मार्च रोजी येणारी जी होळी आहे, म्हणजे होलिका दहन आपल्याला करायचं आहे. आणि त्या संदर्भामध्ये अनेक लोकांमध्ये संभ्रम आहे की ज्या दिवशी होलिका आहे म्हणजे होळी दहन करायचं आहे त्या दिवशी भद्रा देखील आहेत. तर या संदर्भामध्ये अनेक मान्यवरांनी विचारलं, म्हणून ही माहिती, शास्त्रोक्त माहिती आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करतो आहे. खरं म्हणजे पौर्णिमा म्हणजे फाल्गुन पौर्णिमा, या पौर्णिमेला आपण होलिका दहन करतो. ही फाल्गुन पौर्णिमा जी आहे ती 2 मार्च रोजी आहे. कारण 2 मार्च रोजी संध्याकाळी 5:56 पौर्णिमा प्रारंभ होते आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे 3 मार्च रोजी संध्याकाळी 5:08 पौर्णिमा आहे. आता जी प्रदोषग्रस्त पौर्णिमा असते त्याच वेळेस होलिका दहन करावं हा एक नियम आहे. म्हणजे 2 तारखेला संध्याकाळी 5:56 पौर्णिमा सुरू होते. म्हणजे सूर्यास्तानंतर येणारा जो प्रदोष काळ आहे त्या काळात आपण होलिका दहन करू शकतो. साधारणपणे हा जो काळ आहे 6:45 आपण होलिका दहन करायला हरकत नाही. आता जिथे सूर्यास्त थोडासा कमी जास्त वेळेने होतो, काही त्याच्यामध्ये 2-4-5 मिनिटाचा फरक असतो, म्हणजे सूर्यास्तानंतर आपण होलिका दहन करू शकतो प्रदोष काळामध्ये. म्हणजे साधारणतः एक जर तुम्हाला अंदाज मी वेळ दिला तर ती वेळ साधारणतः संध्याकाळी 6:45 पुढे जवळजवळ 9 वाजेपर्यंत, म्हणजे 6:45 ते 9 वाजेपर्यंत आपण या प्रदोष काळामध्ये होलिका दहन करू शकता. अर्थात याच्यामध्ये भद्रा पण आहेत. अर्थात हे भद्रा काय आहे, बरेच लोक भद्राबद्दल बोलतात पण सविस्तर माहिती देत नाहीत. तर आपण याची थोडी सविस्तर माहिती करून घेऊया. ॲक्च्युली भद्रा ही भगवान सूर्यनारायणाची मुलगी आहे. भगवान सूर्यनारायण आणि छायादेवी यांची ही मुलगी आहे. शनी महाराजांची ती बहीण आहे. पण या भद्राचा जन्म राक्षसांचा नाश करण्यासाठी झाला, परंतु तिचं अस्तित्व अशुभ मानलं गेलं. त्यामुळे भद्रा ज्या दिवशी असते त्या दिवशी बरेच लोक विचार करतात की शुभ काम करावं का नाही. परंतु या भद्राचे काही नियम आहेत. आता उद्या म्हणजे पौर्णिमेला म्हणजे 5:56 सुरू होणारी जी पौर्णिमा आहे तिथपासूनच भद्रा लागतात. आणि त्या भद्रा पहाटे म्हणजे 3 तारखेचा जो 5:29 म्हणजे 5:30 पर्यंत भद्रा आहेत. म्हणजे पौर्णिमा सुरू होते तेव्हाच भद्रा सुरू होते. म्हणजे मग हा जो होलिका दहनाचा कार्यक्रम आहे तो भद्रामध्ये येतो. त्यामुळे बऱ्याच लोकांना प्रश्न आहे की भद्रामध्ये होलिका दहन करावे का. म्हणूनच काही ठिकाणी असं म्हणतात की 3 मार्च रोजी होलिका करावी. परंतु भद्रा जरी असलं तरी भद्राचे काही वेगवेगळे सूक्ष्म नियम आहेत. याच्यामध्ये काय आहे की भद्रा ही पृथ्वीवर जेव्हा असते म्हणजे जेव्हा चंद्र कर्क, सिंह, कुंभ, मीन या राशींमध्ये असतो तेव्हा भद्रा ही पृथ्वीवर असते. भद्राचं वास्तव्य स्वर्ग, पृथ्वी आणि नरक या 3 ठिकाणी असतं. पृथ्वीवर जेव्हा भद्रा असते तेव्हा ती अशुभ मानली गेलेली आहे. पण ती सदा सर्व काळ अशुभ आहे का, तिचा जो कालखंड आहे त्या प्रत्येक कालखंडामध्ये ती अशुभ आहे का, तर नाही. तर ती प्रथम शेपटीच्या भागाने, अर्थातच त्यानंतर छातीच्या भागाने, त्यानंतर कंठाच्या भागाने आणि त्यानंतर मुखाच्या भागाने, म्हणजे तिचं मुख जेव्हा प्रथम दर्शनी येतं तेव्हा तो काळ अत्यंत अशुभ मानलेला आहे. आता याची वर्गवारी जर करायची झाली तर संध्याकाळी 5:56 सुरू होणारी भद्रा पहाटे म्हणजे 3 तारखेच्या पहाटे 5:29 आहे. या कालखंडामध्ये तिचं जे मुख आहे, जे मुख समोर येतं, म्हणजे ज्या मुखाने जर भद्रा असतील तर त्या अशुभ असतात. ते मुख साधारणतः मध्यरात्री 3 पासून पुढे आहे. म्हणजे भद्रा ज्या लागलेल्या आहेत त्या 3 पासून पहाटेच्या म्हणजे 3 तारखेची जी पहाट आहे तिथपासून 3 वाजेपासून तर जवळजवळ 5:29 पर्यंत हा अशुभ काळ आहे. या अशुभ काळामध्ये कुठलंही चांगलं कर्म
आपल्याला करता येत नाही. त्यामुळे सूक्ष्म पद्धतीने भद्रांचा विचार केला तर होलिका दहन आपण जे प्रदोषकाळी करणार आहोत त्यावेळेसची भद्रा अशुभ नाही. त्यामुळे अत्यंत आनंदाने पारंपरिक पद्धतीने आपण होलिका दहन करावं आणि त्याचा आनंद लुटावा. होलिका दहनाचा मुख्य अर्थ असा आहे की जे वाईट आहे, जे अमंगल आहे ते सगळं जावो आणि मंगलमय सुरुवात हो, असा त्याचा अर्थ आहे. त्यामुळे होलिका दहन पारंपरिक पद्धतीने आपण करू शकता आणि तो आनंद घेऊ शकता. भद्रा संदर्भामध्ये कुठल्याही प्रकारचा मनामध्ये शंका आपण घेऊ नाही, एवढीच आपण सर्वांना ही शास्त्रोक्त माहिती पुरवायची होती. त्यानंतर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत 3 तारखेचं जे ग्रस्तोदित चंद्रग्रहण आहे त्याबद्दल. ग्रस्तोदित चंद्रग्रहण आणि त्या संदर्भामध्ये पाळायचे नियम आणि आध्यात्मिक दृष्ट्या आणि त्याचबरोबर भविष्याच्या दृष्टिकोनातनं म्हणजे ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातनं कोणत्या राशीला हे ग्रहण फलदायी आहे, कोणत्या राशीला हे त्रासदायक आहे आणि त्यासाठी त्या राशींच्या लोकांनी नेमकं काय करावं या संदर्भामधली सविस्तर परंतु शास्त्रोक्त माहिती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये करून घेणार आहे. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.